नमस्कार मित्रांनो, ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यासाठी शेतीसाठी लागणारे ड्रीपसाठी अनुदान कसे मिळवायचं व यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तर फार्मर आयडी कशी काढायची त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो तुम्ही बघून फार्मर आयडी काढू शकता. तर मित्रांनो, ड्रीपसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व त्यावर अनुदान कशा पद्धतीने मिळते ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन होणार आहे. असं जर आलं नसेल तर इथे तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही वेबसाईट बघू शकता, आपण महाडीबीटी फार्मरवर लॉग इन केलेलं आहे. ती वेबसाईट तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून तुम्ही लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे सिंचन साधने व सुविधा त्याच्यासमोर बाबी निवडा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तालुका गाव इथे ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि फार्मर आयडी जो आहे तिथं तुमचं जे फार्मर आयडी क्रिएट केली आहे ती फार्मर आयडी ती येऊन जाईल. तर मित्रांनो, ड्रीप अनुदान जे आहे ते तुम्हाला 80% अनुदान मिळणार आहे. म्हणजे 100% तुमचा जो काही खर्च आला असेल त्यातले 80% अनुदान सरकार तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते. तर तुम्ही ते बघू शकता. फार्मर आयडी सिलेक्ट केल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन आणि साधने इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर पुढे ठिबक सिंचन, तुषार सिंचन असे बरेचसे ऑप्शन आलेले आहेत. त्यातून तुम्हाला ठिबक सिंचन सिलेक्ट करायचं आहे. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याला कोणा तुषार सिंचनसाठी अर्ज करायचा असेल तर ते तुषार सिंचनसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर पुढे उपघटक मध्ये इनलाईन प्रणाली आणि ऑनलाईन प्रणाली असे दोन ऑप्शन येत आहेत. इनलाईन प्रणाली ही ऊसासाठी चालते व ऑनलाईन प्रणाली जी आहे ते फळबागेसाठी चालते. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पीक आहे त्याच्या सोयीनुसार इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे इनलाईन प्रणाली सिलेक्ट करतो. त्यानंतर पिकातील अंतर जे आहे तर इथे पहिला जो ऑप्शन आहे 1.2/0.6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतर, हा जो ऑप्शन आहे तो ऊसासाठी आहे. बाकीचे जे ऑप्शन आहेत फळबागेसाठी ज्या त्या पिकाच्या अंतरानुसार आहे. तर मी ते पहिला ऑप्शन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर इथे तुम्हाला क्षेत्र टाका असं आलेलं आहे. म्हणजे ज्या शेतासाठी तुम्हाला ड्रीप करायचे आहे व जेवढे क्षेत्र ड्रीप मध्ये आणायचं आहे ते इथे टाकायचं आहे. तर मी ते टाकून घेतो. तुम्ही देखील तुम्हाला जेवढं क्षेत्र ड्रीप करायचं आहे तेवढंच इथे टाकायचं आहे. जर कमी क्षेत्र टाकलं तर कमी क्षेत्राची तुम्हाला मंजुरी येणार आहे आणि जे तुमचे उतार्यापेक्षा जास्त क्षेत्र इथे बसणार नाही. तुम्ही ते बघू शकता. इथे आपला गट नंबर आलेला आहे आणि त्याच्यासमोर क्षेत्र आहे. तेवढंच मी क्षेत्र इकडे देखील टाकलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला खाली इथे टिक करायचं आहे. यावर टिक केल्यानंतर जतन करावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा येस वर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो फॉर्म आहे ड्रीपचा इथे ऍड झालेला आहे. तर मित्रांनो, परत एकदा सांगू इच्छितो की या ड्रीपसाठी तुम्हाला 80% अनुदान मिळणार आहे. जर तुम्हाला ड्रीप करण्यासाठी 1,00,000 रुपये जर खर्च आला तर 80,000 रुपये सरकार तुम्हाला देतं. या संबंधची पूर्वसंमती तुम्हाला डॉक्युमेंट निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे मिळून जाते. तर पूर्वसंमती आणि निवड हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तोपर्यंत आता तुम्ही अर्ज कसा भरायचा व पुढची प्रोसेस काय असणार आहे ते इथे बघून घ्यायचे. तर अशा प्रकारे इथे आपला फॉर्म ऍड झालेला आहे. यानंतर पुढे आपल्याला इथे मेन मेन्यूवर जायचं आहे. यासाठी तुम्हाला मेन मेन्यूवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे. यावर केल्यानंतर तुम्हाला फायनल स्टेप राहणार आहे. यावर पहावर क्लिक करून तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट करणार आहात. यावर टिक करून तुम्हाला अर्ज सादर करा असा एक लास्टचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर कोणाला पेमेंट करा असा ऑप्शन दिसणार आहे. जे पहिल्यांदा अर्ज करणार आहेत तर त्यांना पेमेंट मागणार आहे. ज्यांनी अगोदर अर्ज केला असेल फार्मर आयडी लॉग इन करून महाडीबीटून त्यांना पेमेंट मागणार नाही. मी अगोदर एक अर्ज केला आहे त्यामुळे मला इथे पेमेंट मागणार नाही. ज्यांना कोणाला पेमेंट मागेल, जास्त नाही, 23.60 रुपये काहीतरी पेमेंट इथे तुम्हाला ऑनलाईन करावं लागणार आहे. तेवढं पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. यानंतर अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता सक्सेस देय यशस्वी असा आपल्याला मेसेज दिसत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक देखील मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, आपला ड्रीपच्या अनुदानाचा जो फॉर्म आहे तो इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. ज्या वेळेस सोडत निघेल त्यावेळेस आपलं यादीत नाव आल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती येते आणि पूर्वसंमती आल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये ड्रीप करायचे. त्याच्या अगोदर जर तुम्ही ड्रीप केलेले असेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही.
ज्यावेळेस सोडत निघेल आणि सोडतीमधून तुम्हाला पुढची जी प्रोसेस त्यांच्या नियमानुसार केल्यानंतर अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला समजला असेल की कसा भरायचा काय ते. जर काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.